नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात परीक्षा सुधारणा विधेयकावर विरोधकांचा गदारोळ, विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या चर्चेवर विरोधक ठाम, दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जवर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी, दिल्लीसारखं आंदोलन उभारण्याचा रोहित पवारांचा राज्य सरकारला इशारा. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे, संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा नाहीच. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या चर्चेवर विरोधक ठाम. देशातील बहुचर्चित पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनात आणलेले सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविनाच अडकून पडले. नीट प्रकरणावरून निदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज, पॅलेट गन आणि AK-47च्या वापरावरून विरोधकांनी दोन्ही सभागृहात सरकारला धारेवर धरलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत हे दुरुस्ती विधेयक मांडलं. या कायद्यात पेपरफुटीतील गुन्हेगारांना 10 वर्षापर्यंतचा कारावास, 10 कोटी रुपयांचा दंड आणि दोषी कंपन्यांना 8 वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्याची कठोर तरतूद करण्यात आली आहे. मात्र विधेयक मांडताच इंडिया आघाडीच्या खासदारांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. विद्यार्थ्यांवरील पोलिसी अत्याचारावर आधी चर्चा झाली पाहिजे आणि उत्तर दिले पाहिजे अशी आक्रमक मागणी विरोधी पक्षांनी केली. राज्यसभा व लोकसभेत गदारोळ वाढल्याने कामकाज वारंवार तहकूब करावे लागले. अखेर या विधेयकावर कोणतीही विस्तृत चर्चा होऊ शकली नाही. बातमी आहे, रोहित पवारांचा निर्वाणीचा इशारा, ऍक्शन न झाल्यास दिल्लीसारखं आंदोलन करणार. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक भरतीचा पेपर परीक्षेच्या 2 दिवस आधीच फुटल्याचा खळबळजनक दावा करत या विरोधात कठोर कारवाई न झाल्यास दिल्लीसारखं तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला. पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी MPSCचा मूळ पेपर आणि विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपवर मिळालेले प्रश्न थेट स्क्रीनवर दाखवून पुरावे सादर केले. नंदुरबार मधील एका खासगी अकादमीच्या माध्यमातून पेपर तयार करणाऱ्या व्यक्तीनेच पैसे घेऊन 90% प्रश्न 2 दिवस आधी पुरवल्याचा आरोप त्यांनी केला. पैसे देऊन अधिकारी बनलेल्यांमुळेच राज्यात बनावट औषधांचा सुळसुळाट होतो आणि गरिबांचा जीव जातो असा घणाघात त्यांनी केला. या रॅकेटवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी यासाठी ते MPSCचे अध्यक्ष व FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेणार आहेत. बातमी आहे, दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जवर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी. विद्यार्थ्यांच्या चलो संसद या आंदोलनावेळी 20 जुलैला पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. लाठीचार्ज मध्ये पॅलेट गन आणि AK-47चाही वापर करण्यात आल्याचा व्हिडिओ विरोधकांनी शेअर केला. लाठीचार्ज संदर्भात व्हिडिओ पाहण्यास आमच्याकडे वेळ नाही अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली होती. सुप्रीम कोर्टाच्या या वक्तव्यानंतर विद्यार्थ्यांनी मीम्स, सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून रोष व्यक्त केला. पण आज सुप्रीम कोर्टाने याची दखल घेत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज हल्ल्याबाबत सुनावणी घेतली. लोकशाही व्यवस्थेत विरोध दर्शवणे व शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत आणि घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेली हिंसक कारवाई किंवा अतोनात बळाचा वापर कोणत्याही स्थितीत समर्थनीय ठरू शकत नाही अशा कडक शब्दात सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तथापि निदर्शनांच्या आड पोलिसांवर होणारे हल्ले व दगडफेक ही सुद्धा तेवढी चिंतेची बाब असल्याचे न्यायालयाने नमूद केले. या संपूर्ण हिंसक संघर्षाबाबत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी असे आदेश देत न्यायालयाने या प्रकरणातील सर्व याचिकांवरील पुढील एकत्र सुनावणी मंगळवारी निश्चित केली आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.